हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलं आपण आंबट गोड तिखट असं लिंबूचं लोणचं. अगदी महिनाभर टिकणारं आणि 5 मिनिटात होणारं लिंबू लोणचं. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर चला मग पटकन हे लोणचं बघू. तर त्यासाठी घेतले होते मी लिंबू घेतले होते, अर्धा किलो इथं लिंबू घेतले होते. आणि अर्धा किलोच्या लिंबूसाठी अर्धा किलोला थोडा कमी गूळ घ्यायचा. नंतर लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आणि इथं आपण स्वच्छ लिंबू धुवून घेतले. नंतर ड्राय करून घ्यायचे लिंबू व्यवस्थित. आणि इथं आपण ड्राय करून घेतले होते. इथं मी टिश्यू पेपरच्या साहाय्याने ड्राय करून घेतले होते लिंबू. आणि नंतर घ्यायचे कट करून. तुम्हाला ज्या साईजमध्ये कट करायचे त्या साईजमध्ये कट करा. मी असे चकली साईजचे कट केले होते. आणि सर्व लिंबू इथं मी कट करून घेतले. आणि कट झाले की लिंबूमधल्या ब्या काढून घ्यायच्या. जर लिंबूच्या लोणच्यामध्ये जर ब्या राहिल्या तर थोडं आपलं लिंबूचं लोणचं हे कडू लागतं खाण्यासाठी. त्यासाठी ब्या काढून घ्यायच्या. आणि इथं आपण सर्व ब्या काढून घेतल्या होत्या. नंतर असे आपले लिंबू क्लीन झाले होते. नंतर ठेवली इकडे मी कढई तापायला. कापलेले लिंबू टाकून दिले कढईमध्ये. नंतर घातलं लाल तिखट, 1.5 चमचा लाल तिखट घातलं होतं. नंतर हळद घातली होती आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित मिक्स झालं होतं. नंतर एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं. आणि नंतर आपण इथं वाफ काढून घेतली होती. आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर गूळ घालायचा बारीक करून. आणि व्यवस्थित आता गुळामध्ये पण मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथं पूर्णपणे गूळ आपला विरघळला होता. आणि गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित लिंबू आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे, कलर चेंज होईपर्यंत. आणि अधूनमधून थोडं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही. आणि इथं आता आपल्या लिंबूच्या लोणचा कलर चेंज व्हायला लागला होता.
नंतर इथं मी गॅस बंद केला, म्हणजे आपलं लिंबूचं लोणचं आता इथं झालं होतं. छानपैकी असा त्याला कलर आला होता. आणि कलर बघून तर एकदम असं तोंडाला पाणी सुटलं होतं. नंतर थंड झाल्यानंतर एका बर्नीमध्ये मी भरून ठेवलं आणि तुम्ही त्याला 1 महिना पण स्टोअर करू शकतात. अजिबात खराब होणार नाही. तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण ठेवू शकतात. आणि तुम्हाला हे लिंबूचं लोणचं आंबट गोड तिखट कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.